उन्हाळा आला की आमच्या घरात एकदम फॅक्टरी सुरू होते. पापड्स, वेपर्स आणि आज तर खास तयारी आहे. नमस्कार मित्रांनो, आज आमच्या घरात एकदम उन्हाळ्याची धामधूम सुरू आहे. सगळीकडे पापड्स, वेपर्स बनवायची तयारी चालू केली, कारण माझ्या स्कूलला 2-4 दिवस सुट्ट्या आहेत. आज मी उद्या काय पापड बनवायचे आहेत त्याची तयारी करते. सकाळपासूनच कामाला सुरुवात केली आणि उद्या सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे सगळ्यांनी सांगितलं नाश्त्याला उद्या डोसे पाहिजेत. मग काय सकाळीच तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती. आता ते मिक्सरमध्ये टाकून छान वाटून घेते. पीठ एकदम मऊसलुसीत होतंय. हाताने मिसळताना त्या पिठाचं टेक्स्चर अगदी परफेक्ट होतं. आणि घरात सगळे आधीच विचारतात डोसे कधी मिळणार. अजून पीठच तयार होतंय, मग यांना काय लगेच खायला पाहिजे. उन्हाळा म्हणजे फक्त गरमी नाही, तर 2-4 दिवस सुट्ट्या आणि त्यात मिळणारा छोटासा आनंद एवढा पुरेसा असतो. आता डोशाच्या पिठाचं काम झालं आणि थोडा वेळ मिळाला. मग मी आणि गार्गी बसलो थोडंसं कलरचं काम करायला. गावावरून काही मटकी आणि छोटी भांडी आणली होती. आईने गार्गीला चूल बनवून दिलेली, ती पण तशीच होती. तर विचार केला की त्याला थोडासा आपण कलर देऊ, मग ती आणखीन खूप छान वाटेल. गार्गी तर लगेच तयारीला लागली. तिला कलर करायला खूप आवडतो. हे बघा, तिने आधीच ब्रश हातात घेतला आणि एकदम सुरूच केला रंग रंगवायला. मकर संक्रांतीचे काही मटके होते आमच्याकडे, त्यालाही तिने छान रंग दिला. मी पण तिच्यासोबत बसून थोडी डिझाईन काढत होते, कधी सरळ कधी वाकडी, जशी जमन तशी. मला काही एवढं ड्रॉइंग जमत नाही आणि कलरही, पण जास्त जेवढं जमन तेवढं केलं. जास्त परफेक्टही नाही, पण मनापासून करत होते. गार्गी कधी रंग हाताला लावते, कधी मटक्यावर लावते, तर कधी अंगाला पण पुसत होती. काही खास प्लॅन नव्हता, पण वेळ कसा गेला कळलंच नाही. आणि शेवटी सगळी मटकी एकदम रंगीत दिसायला लागली. तिने जसं जमत तशी डिझाईन केली आणि ती खूप खुश झाली. असं साधं साधं काम एकत्र केलं की खूप छान त्या वस्तूसोबत आपली खास आठवण राहते. आता आमचं कलरिंगचं काम एका बाजूला चालू होतं आणि आईंचं दुसरीकडे उद्याची तयारी चालू होते. कालच मार्केटमधून काही बटाटे आणले होते, ते सगळे आधी नीट धुवून घेतले. आता आई चिप्स करायला बसल्या. एक एक बटाटा कापत होत्या. बघा ना, बटाटे कापले की लगेच पाण्यात टाकावे लागतात, नाहीतर ते काळे पडतात. एकदा काळे पडले की ते दिसायला पण छान नाही वाटत, म्हणून आई डायरेक्ट पाण्यातच खिसत होत्या. तेव्हा एकदम पांढरे शुभ्र राहतात. मी थोड्या वेळ इकडे आईंना मदत केली. नंतर गार्गीलाही अजून तिकडे जाऊन थोडंसं रंगरंगोटी करायला थोडी मदत केली. ती रंग लावतच होती, कधी त्याच्याशी खेळत होती तर कधी स्वतःशीच खेळत होती. इकडे आईंचं मात्र पूर्ण लक्ष कामावर होतं. सगळे बटाटे खिसून झाले. खरंच खूप मेहनतीचं काम आहे. नंतर त्या पाण्यात थोडीशी तुरटी टाकली आणि सगळे पाण्यातून काढून दुसऱ्या पाण्यात वेफर्स टाकले. उद्या सकाळी त्याचे वेफर्स करायचे आहेत, म्हणून तयारी आजच करून ठेवली, कारण की उद्या मग लवकर करायलाही होतं, पटकन काम होतं. आता ते बटाटे पाण्यात छान पांढरे शुभ्र दिसत आहेत, एकदम रेडी. आता पुढच्या कामासाठी आजचा दिवस असाच कामात गेला. आता सगळं आवरून थोडा आराम करायचा. उद्या सकाळी पुन्हा लवकर उठून पुढची तयारी करायची आहे. पापड्स, वेपर्स सगळं सुरूच राहणार आहे. आता सकाळ झाली. कालच सगळी तयारी करून ठेवली होती. साबुदाणा भिजत घातला होता आणि वेफरसाठी वेफर्स रेडी करून ठेवले होते. मी उठायच्या आधीच आईने कामाला सुरुवात केली होती. साबुदाणा शिजाय ठेवला होता. जवळपास 2-3 किलो असेल, म्हणून एकाच भांड्यात राहत नव्हता, म्हणून 2 वेगळे भांडे ठेवले. मी उठून फ्रेश झाले आणि सरळ किचनमध्ये आले. पहिलं काम केलं तर साबुदाणा नीट शिजतोय का नाही ते बघितला. पाणी कमी जास्त झालं तर सगळं टेक्स्चर बदलतं. थोडं हलवून पाहिलं. हळूहळू तो फुगायला लागला. आई बाजूला उभ्या राहून लक्ष देत होत्या. दोघी मिळून बघत होतो की सगळं व्यवस्थित चालू आहे का नाही. गॅसवर भांडी ठेवली आणि घरात एकदम सकाळची धावपळ सुरू झाली. आता हे सगळं नीट झालं की पुढचं काम सुरू करायचं. वेफर्स, पापड्या सगळं एकामागोमाग एक. सकाळपासूनच कामाची गती सुरू झाली आहे आणि आजचा दिवस असा पूर्ण व्यस्त जाणार आहे असं वाटतंय. आत किचनमध्ये साबुदाणा उकळत होता. पाणी घालून नीट हलवत राहावं लागतं, नाहीतर गाठी होतात. जरा साबुदाणा व्यवस्थित शिजला नाही तर पापड्या पण तळताना फुगत नाहीत, म्हणून स्टेप बाय स्टेप खूप महत्त्वाचे आहेत. मी आणि आई दोघी मिळून ते नीट हलवत होतो. हळूहळू एकदम तो साबू स्मूथ होत गेला आणि फुगला पण छान. ते झालं की लगेच चहा ठेवला. चहा उकळत होता तोपर्यंत मी गार्गीला उठवायला गेले. ती अजून झोपेतच होती. तिला उठवलं. आज तिला जरा लवकर उठवलं. ती थोडी आळसपणा करत होती, पण उठली, फ्रेश झाली, चेहरा धुतला. एकदम तिला फ्रेश वाटत होतं आणि ती फ्रेश दिसायलाही लागली. मग आम्ही पटकन छोटासा ब्रेकफास्ट केला. तिला दूध आणि बिस्किट दिलं. आम्ही चहा घेतला.
ती पण आमच्यासोबत बसून खात होती आणि खाऊन झाल्यावर पुन्हा लोळायला लागली, कारण की तिला खूप झोप आलेली. आज तिलाही सुट्टी होती म्हणून तिचं चाललं होतं खूप आरामात. आता चहा-पाणी झालं, मग पुढचं सगळं काम सुरू करायला आम्ही तयार झालो. कालच टेरेस थोडा धुवून घेतला आणि सगळं कामाचं जेवढं पाहिजे तेवढं सगळं एकत्र करून घेतलं. एक-एक करून सगळं गोळा करत होतो. टेरेसवरच सगळं वाळत घालायचं असतं ना, म्हणून सगळं घेऊन वर जायला निघालो. गार्गी पण माझ्यासोबतच होती. ती पण म्हणते, "मला पण यायचंय, मला पण यायचंय." आली ती वरती. वर पोहोचलो आणि लगेच कामाला सुरुवात केली. मी आणि सर मिळून पापड घालायला लागलो. हे बघा, साबुदाण्याचं पीठ एकदम छान झालं होतं. ना गाठी, नाही काही त्रास. एकदम स्मूथ. म्हणून पापड पण खूप छान पडत होत्या, गोल-गोल एकसारख्या. बघायलाही छान वाटत होतं. हाताने टाकताना एकदम छान. एक-एक टाक, मग दुसरा. हळू सगळं सीट भरत होत्या. गार्गी बाजूला उभी राहून बघत होती. कधी मदत करायचा प्रयत्न करत होती, कधी फक्त बघत होती. तिला मला करायचं असं तिचं चालू होतं. वर हवा पण छान होती आणि काम करताना कळलंच नाही वेळ कसा जातो. असं सगळं सेट झालं की मनात समाधान येतं. आजचं काम नीट झालं म्हणून आहे. आता एका साईडला आम्ही पापड्या घालत होतो आणि गार्गी तिच्या खेळात खूप बिझी होती. पापड्या घालताना खाली कपडा टाकला होता. त्यावर लादीचे छोटे-छोटे तुकडे ठेवले होते उडू नयेत म्हणून. तेच तुकडे गार्गीने उचलून घेतले आणि ती स्वतःचा खेळ चालू केला. ती त्याच्यापासून छोटंसं घर बनवत होती. वर एक तुकडा, खाली एक तुकडा, इकडे-तिकडे असं काहीतरी करत होती. एकटीच बसून ती तिच्या वर्ल्डमध्ये तयार झालं होतं आणि ती तिच्यात रमली होती. इकडे आम्ही पापड्या घालत होतो, छोट्या-छोट्या गोल-गोल एकदम छान पडत होत्या. पीठ पण छान झालं होतं म्हणून काम पटकन होत होतं. गार्गी मध्येच प्लास्टिकचा डब्बा घेऊन बसली. तो वाजवत होती. त्याच्यावर शाळेचा कविता म्हणत होती, काहीतरी गाणं म्हणत होती. मी इकडे काम करत होते तर तिचं मधूनच हसू येत होतं. मी आणि सर दोघे मिळून जवळपास 1-1.5 तासात करत होतो. एक टोप पूर्ण झाला, लगेच दुसरा सुरू केला. असं करत पापड, वेफर्स, शेवटी सगळं सामान एकत्र केलं. भांडी, प्लेट सगळं नीट गोळा केलं. आता टेरेसवर सगळ्या पापड्या छान रांग लावून वाळत घातल्या होत्या. बघायला पण छान समाधान वाटत होतं. आता पापड्या घालून झाल्यात, मग पुढचं काम होतं वेफर्स वाळत घालायचे. काल रात्रीच वेफर्स करून ठेवले होते. सकाळी त्यांना छान उकडून घेतलं. उकडले की मग ते मऊ होतात. नंतर वेगळे करताना तुटतही नाही. मग ते सगळं घेऊन टेरेसवर आलो आणि एक-एक करून चिप्स वेगळे करायला लागलो. हातात हळूच काढावे लागतात, जरा घाई केली की तुटतात. मी आणि सर दोघे मिळून एक-एक करत सगळे चिप्स वाळत घालत होतो. हळूहळू पूर्ण टेरेस भरायला लागले. एका बाजूला पापड्या, दुसऱ्या बाजूला वेफर्स. सगळं एकदम छान दिसत होतं. वारा थोडा होता म्हणून कपडा उडू नये म्हणून साईडला छोटे-छोटे तुकडे ठेवले. असं सगळं नीट सेट केलं. मग शांत होतं. काम नीट झालं की असं वाटतं, आता पापड्या, वेफर्स, उन्हाळा वाळत आहे आणि आम्ही पुढच्या कामासाठी तयारीत होतो. आता पापड आणि वेफर्स वाळत घालून झालं. मग खाली आलो किचनमध्ये. काल रात्री डोशासाठी पीठ तयार करून ठेवलं होतं. ते बाहेर काढलं. थोडं पाणी घातलं, पीठ टाकलं आणि नीट मिसळून घेतलं. पीठ एकदम छान झालं होतं. मग लगेच डोसे करायला सुरुवात केली. तव्यावर टाकताना एकदम गोल-गोल पसरत होते. छोटे-छोटे मस्त दिसत होते. किचनमध्ये एकदम छान वास येत होता. गरम-गरम डोसे तयार होते होते. आई साईडला चटणी करत होत्या, ओल्या नारळाची, खोबऱ्याची. थोडं शेंगदाणे, चणे टाकले. वरून छान फोडणी दिली. मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची. एकदम मस्त सुगंध आला. मी इकडे डोसे करत होते. एक संपतोय तोपर्यंत दुसरा तयार, असं चालू होतं. सगळ्यांसाठी पोटभर डोसे केले. गरम-गरम सर्वांना दिले. काम झाले. मग किचन आवरला. भांडी सगळे नीट धुतली. दुपारचं जेवण झालं आणि मग थोडा वेळ बसून आराम केला. सकाळपासून काम केलं असं छोटासा ब्रेक पण खूप महत्त्वाचा असतो. दुपारचं जेवण झालं आणि मग थोडा वेळ बसून आराम केला. सकाळपासून काम केलं आणि छोटासा ब्रेक पण खूप छान वाटतो. दुपारचा थोडा आराम झाला आणि लगेच परत संध्याकाळच्या कामाला सुरुवात केली. आज दिवसभर पापड, चिप्स वाळत घातले होते. ते आता एक-एक करून गोळा करायला लागलो. कपडे सगळे काढून नीट घडी घालून ठेवले. पापड्या एक साईडला, चिप्स वेगळे करून ठेवले. बघा ना, पूर्ण दिवस उन्हात राहिल्यावर सगळे एकदम छान वाळलं. हातात घेतले तरी ते क्रिस्पी एकदम कडक वाळले होते. सगळं गोळा करून ठेवलं आणि मग स्वयंपाकाची तयारी सुरू केली. किचनमध्ये परत धावपळ सुरू झाली. काम झाल्यावर सगळं आवरलं. भांडी, काउंटर सगळं नीट केलं. तेवढ्यात गार्गीला बसवलं अभ्यासासाठी. ती पण छान लक्ष देऊन बसली होती. तिच्यासाठी छोटासा ब्लॅक बोर्ड आणला. त्यावर ती लिहित बसत होती. काहीतरी करत होती ती.
कधी अक्षर लिहिते, कधी ड्रॉइंग काढते, तर कधी स्वतःचं नाव लिहिते. मी बाजूला बसून बघत होते आणि दिवसाचा थकवा पण हळूहळू कमी होत होता. असं करत करत दिवस कसा गेला कळलंच नाही. सकाळपासूनचं काम, मग थोडा आराम आणि परत काम. आता सगळं शांत झालंय. घरात एकदम शांत वातावरण आहे आणि थोडं समाधानही वाटतंय. आजचं सगळं काम नीट झालं. तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. असेच आमचे रोजचे छोटे छोटे मोमेंट तुमच्यासोबत शेअर करत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. शुभरात्री. बाय.